नमस्कार मित्रांनो. आज ईद आणि या ईदना त्योहारवरतून मला एक गोष्ट याद गई. थोडासा जुना मित्र याद गया, त्यासना बाराમાં सांगायला खूप गरज नाही आज. मला चांगला आठवतं ते मी 11वीला गऊ. मुजमिल सर यासना संगे मी पहिल्यांदा कॉलेज दाखव आणि मुजमिल सरसने आज ईदना दिन याद गई. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्या टाईमला वनाला म्हणणं एम ए मराठीला त्यासने ॲडमिशन होता आणि त्यासने खूप चांगल्या पद्धतीने एम ए इथून त्यासने एज्युकेशन पूर्ण करा एम ए माहीन. सध्या त्या पोलीस दलमा कार्यरत आहेत. त्यानंतर दुसरं खास व्यक्तिमत्व म्हणजे आमना मित्र जुबेर. जुबेर आमना मला वाटतं ज्युनियर. आम्ही एम ए सेकंडले आणि जुबेर होता मला वाटतं एम ए फसले. पण आजही कोणताही तेव्हार राहू जुबेरना यातून फोन येस की सर शुभेच्छा देस म्हणून. आणि आज मी बी त्याला यातून फोन करा ईद निमित्त. त्यानंतर दाऊद सर म्हणजे खूप खास व्यक्तिमत्व ज्यासने एम ए हिंदीमा एज्युकेशन होईल आणि बारदे हायस्कूलला सिनियर आमना 5-6 वर्ष पहिले त्यासने एज्युकेशन पूर्ण होईल. आणि टीचर आमले काय नाव सांगेत की दाऊद सर खूप हुशार होतात. गांगेश्वर सर असतील, दाऊद सर असतील, यासनं खूप नाव निघे. तर दाऊद सरसले बी आज मी खूप विश कर ईद निमित्त सकाळमाच. आणि त्याच्यात खास शरीफ दादा म्हणजे खूप हसतमुख व्यक्तिमत्व आणि त्यासनी आज विशेष मला ईद निमित्त याद होणी. आणि दर ईदले म्हणा त्यासले पहिला फोन रास म्हणजे रास सकाळमा 17 कामे सोडून कितला बी मी बिजी राहो शरीफ दादाला त्यासले मी पहिले एक फोन करस विश करस. आणि मी आज विश कर मला जुना प्रसंग याद घ्या. साधारणतः 4-5 वर्ष जुनी गोष्ट. आईने तब्येत खराब होणी. सकाळी 7-7:30 टाईम होता आणि असा टाईमला आपल्या काही सुधरच नाही घरमध्ये पेशंट राहणं किंवा कोणी आजार राहणं. तर पराग पाटीलने फक्त एक फोन करा शरीफ दादाला की दगा सरने आईने तब्येत खराब आहे. मित्र सोनी मला वाटतं त्या दिन 10 वाजता एक वर्दी होती शरीफ दादाला डोंडायचं आणि लग्न नाही वनावलनीच. आणि जसं शरीफ दादाला माहीत पडलं की लगेच 7:30 पावणे 8पर्यंत गाडी आपला अंगलमा उभी राहिनी. आईले गाडीमा बसारं आणि आईले धुळाले सिद्धेश्वरला ॲडमिट कर. 9 वाजेला जात 9. शरीफ दादाने जसं ॲडमिट करा आईले मी तसं शरीफ दादाने एक शब्द विचारा नाही. मी म्हटलं शरीफ दादा भाडं. त्यामुळे नंतर दर्शत म्हणे मला अर्जंट वनावलनी वर्दी 10 वाजता मला डोंडायचा पोस्ट नाही म्हणे. तसंच त्या मला वाटतं 9 वाजता म्हणजे 10 वाजता त्यातले म्हणाल तो निघेनी 10:30 पावणे 11पर्यंत डोंडायचा पोस्ट होता. 12 म्हणजे 11पर्यंत साधारणतः. त्या जसा त्यासनी 9 वाजता पेशंट धुळाळ पोहोचला लगेच निघणार त्या. परत 10 वाजता त्या वनावनात ती वर्दी त्यासनी पूर्ण करे त्या दिन म्हटले. म्हणजे मला ते सीन याद येई आज ईद निमित्त की अडी अडचणीमा एक मित्र कसा काम आहेस. तर आज एक ईदना सण होता आणि ज्या पद्धतीमा कोठेही त्या भेटत क्या दगा सर दगा भाई एवढे प्रेमळ व्यक्तिमत्व त्याचा त्या गोड शब्द कानवर जरी पडणार ना एकदम छान वाटस. एक मित्रता आई खूप महत्त्वानी रास आणि ती कायम टिकाले पाहिजे टिकी राहायला पाहिजे बरोबर. आणि मी म्हणस जात धर्म यांना पलीकडे सुद्धा एक मित्र शब्द रास. एक सिनियर आपला मित्र राहणार किंवा एक वरिष्ठ राहणार कायम आपले गायडन्स करत मार्गदर्शन करत. सण त्योहार वगैरे या कशासाठी येतस आपले एकत्र आणण्यासाठी येतस. आज ईद निमित्त मला खूप जुना मित्रसनी याद गई ज्यासनी कायम असे सोबत होती. अजून बी असं खूप मित्र आहेत प्रत्येकानं नाव लिहिणं शक्य नाही आहे. पण आज या ईदना त्योहार निमित्त एक जुना मित्रसनी एक आठवण निघाई. आणि त्यासनी जसं मित्र वनव्यामध्ये गारवासारखा अशीच त्यासनी कायम याद रास कायम सोबत रास. आणि ईदना त्योहार जसं प्रेमचंदनी एक कहाणी ईदगाह बराबर एक मुस्लिम बांधवासाठी खूप महत्त्वाचा सण आहे ईद. आणि त्यांना बेसब्रतीने इंतजार रास. तर या पद्धतीनं आज ईदना त्योहार निमित्त एक चांगला व्हिडिओ बनवण्याची सकाळपासून इच्छा होती जो मी बनावा. आणि मित्रसोनी आपलं जे आहे राणी यूट्यूब चॅनल दगा पाटील आई काही कविता काही चांगला आर्टिकल या निमित्त तुम्हाला निश्चित ऐकायला भेटतील. आणि ज्या व्हिडिओ आर्टिकल तुम्हाला आवडणार त्या निश्चित पुढे 2 ग्रुपले वाट लावा आणि शांतता मग तुम्ही हा व्हिडिओ ऐका बरोबर. मला विचार ऐकात
एक मित्रतासनी स्टोरी आहे की त्याबद्दल आपल्या सर्वांना मनथून धन्यवाद.